नमस्कार. सर्वसाधारणपणे घर विकत घेण्यासाठी किंवा घर बांधकामासाठी आपण होम लोन 20 वर्षासाठी घेतो. पण होम लोन घेतल्यानंतर 20 वर्षाच्या टर्म पिरियड नंतर आपण जेवढं होम लोन घेतलेलं असतं त्याची परतफेड व्याजासकट आपण होम लोनच्या दुपटीपेक्षा जास्त करतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण 25 लाख रुपये होम लोन घेतलं 9% व्याजदराने, तर 20 वर्षामध्ये 25 लाखाचे एक साधारणपणे 54 लाख रुपये होतात. म्हणजे आपण व्याज त्याच्यामध्ये भरतो 28,98,000 म्हणजे 29 लाख रुपयांपर्यंत आपण व्याज भरतो. मात्र तुम्ही विचार केलाय का की हे होम लोन आपण टोटली फ्री करू शकतो? याचा एक सोपा उपाय आहे. तुमचा जेवढा EMI येतो, म्हणजे आपण जे उदाहरणादाखल जे आपण घेतलंय 25 लाख रुपयांच्या होम लोन साठी 9% व्याजदराने आपल्याला 20 वर्षामध्ये 22,494 रुपये इतका EMI येतो. त्याच्या फक्त 20%च तुम्ही SIP करा EMI तुमच्या, म्हणजे 22,493 रुपयांच्या 20% ही रक्कम होते एक ढोबळ मानाने 4,500 रुपये. 4,500 रुपयांची जर समजा तुम्ही SIP केली तर 20 वर्षानंतर मिळणारी मॅच्युरिटी अमाऊंट जी आहे ती 68,21,797 रुपये इतकी होते. जर तुम्ही त्याचा सरासरी व्याजदर हा 15% धरला तर, म्हणजे तुम्ही जेवढं होम लोन घेतलेलं आहे आणि ते होम लोन तुम्ही 20 वर्षामध्ये व्याजासकट जेवढं फेडता त्याच्यापेक्षा 10 लाख रुपये जास्त तुम्हाला SIPच्या गुंतवणुकीतून तेवढ्याच 20 वर्षानंतर मिळतात. म्हणजे तुमचं होम लोन हे तुम्ही फ्री करू शकता. आमच्याकडे अशाच काही योजना आहेत, अशाच काही स्कीम्स आहेत. या स्कीम्सची माहिती विस्तृतपणे घेण्यासाठी तुम्ही साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसला भेट द्या, आमच्याशी चर्चा करा आणि आपलं होम लोन फ्री करा. धन्यवाद.